साधारणतः 15 तारखेपर्यंत तुम्हाला त्या स्टोरेज द्याव्या लागतील. पवन पगार सरांकडे दिले तरी चालतील, तुम्ही द्या. मी ह्या 2 सूचना होत्या. उद्या आठवणीने लक्षात ठेवा. पहिली गोष्ट काय की पॅरेंट टीचर मीटिंग उद्या 11:30 वाजता. तुमचे पालक तिथं असले पाहिजेत. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे इमॅजिनेटिव्ह स्टोरी रायटिंग मध्ये जे कोणी इच्छुक असतील त्यांनी 1 पान किंवा 2 पान अशी इमॅजिनेटिव्ह सायन्स वरची स्टोरी राईट करायची आहे, लिहायची आहे. आणि पगार सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याला बक्षीस पण आहेत मला वाटतंय. हे 2 पार्ट होते. आज आपला जो पेपर आहे VPT 504 इलेक्ट्रिकल वाइंडिंग, एनालॉग सर्किट अँड इन्स्ट्रुमेंटेशन, या पहिल्या सेक्शन अंतर्गत आपण पहिला चॅप्टर चालू करतोय. बघा, हा पेपर सेक्शन ए आणि सेक्शन बी मध्ये डिवाइड आहे. सेक्शन ए मध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकल वाइंडिंग आणि इन्स्ट्रुमेंटेशनचं स्टडी करायचं. तर सेक्शन बी मध्ये तुम्हाला ट्रान्झिस्टर आणि CROचा स्टडी करायचा आहे. तर तिकडचा आपण एक CROचा चॅप्टर संपवलेला आहे. आणि तसंच आता सेक्शन ए मधला एक चॅप्टर आपल्याला संपवायचा आहे. बघा, इलेक्ट्रिकल वाइंडिंग आणि इन्स्ट्रुमेंटेशन या सेक्शन अंतर्गत युनिट 1 मधील पहिला चॅप्टर आहे इलेक्ट्रिकल सप्लाय सिस्टीम अँड इंट्रोडक्शन टू रिवाइंडिंग, हा सेक्शन आहे. आता ह्यामध्ये तुम्हाला बघायचं स्टडी कशाचा करायचा आहे. बघा, तर AC सिंगल फेज सप्लाय म्हणजे काय, 3 फेज सप्लाय म्हणजे काय, तसंच सिंगल फेज आणि 3 फेज किंवा त्याला आपण ट्रिपल फेज म्हणतो, त्या सप्लाय मध्ये नक्की डिफरन्स कोणता आहे. व्होल्टेजच्या संदर्भात असू द्या, करंटच्या संदर्भात असू द्या, पॉवरच्या संदर्भात असू द्या, कुठल्याही संदर्भात असू द्या. तसंच सेफ हँडलिंग ऑफ स्ट्रिपिंग अँड वाइंडिंग टूल्स, म्हणजे इलेक्ट्रिकल मोटर वाइंडिंग करताना किंवा एखादी इलेक्ट्रिक वायर आहे ती स्ट्रिप करताना म्हणजे काय, त्याचं कोटिंग जे आहे वरचं प्लास्टिकचं ते काढताना नक्की तुम्हाला काय काळजी घ्यावी लागेल. हँडलिंग सेफ कशा पद्धतीने होईल त्याचा एक स्टडी करायचा. तसंच BIS रूल्स फॉर वाइंडिंग अँड रिवाइंडिंग. BIS म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स रूल्स फॉर वाइंडिंग अँड रिवाइंडिंग. वाइंडिंग तसंच रिवाइंडिंग करण्यासाठी हे BIS चे नियम काय आहेत ते पाहायचंय. तसंच वाइंडिंग करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या वायर्स वापरल्या जातात, तर त्या इथे टाइप्स ऑफ वाइंडिंग वायर्स. तसंच अजून एक भाग आपल्याला स्टडी करायचा आहे की इन्सुलेटिंग मटेरियल म्हणजे काय, टाइप्स ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल्स कोणते आहेत आणि त्यांचं क्लासिफिकेशन आपल्याला इन्सुलेटिंग मटेरियलचं करता येईल का. तर ते इन्सुलेटिंग मटेरियलचं आपल्याला क्लासिफिकेशन करता येईल A, B, C, E, F आणि H या पद्धतीमध्ये जाते. तसंच रिझन फॉर इन्सुलेशन फेल्युअर इन इलेक्ट्रिकल मशीन्स. कोणत्याही इलेक्ट्रिक मशीन मध्ये बघा, कोणत्याही इलेक्ट्रिकल मशीन असतील किंवा इलेक्ट्रिकल सर्किट सिस्टीम असेल त्यामध्ये काय होतं, कधी कधी शॉर्ट सर्किट होतं. बघा, पॉवर फेल्युअर होतं किंवा इन्सुलेशनचं फेल्युअर होतं आणि आग लागण्याचे चान्सेस असतात तिथं. त्याची कारण काय असते ती शॉर्ट सर्किट होण्याची. तसंच मेथड ऑफ स्ट्रिपिंग द ओल्ड वाइंडिंग. एखादं ओल्ड वाइंडिंग मोटरला असेल तर ते काढायचं कसं, त्याची नक्की मेथड काय हे आपल्याला स्टडी करायचं. तसंच मेथड्स ऑफ प्रिपेअरिंग वाइंडिंग फॉर्मर अँड द कॉइल्स. मग इथनं पुढे गेल्यानंतर इलेक्ट्रिक मोटरच्या संदर्भात बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल की फॉर्मर म्हणजे काय, कॉइल म्हणजे काय, मग त्या कॉइलला वाइंडिंग कसं करायचं असतं, हे सगळे नंतरचे येणारे टप्पे आहेत. आता थोडासा आपल्या फिजिक्स पासून वेगळा असलेला हा भाग आहे, लक्षात असू द्या. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो थोडासा फिजिक्स पासून वेगळा आहे.
तो फिजिक्स असेल. आणि हा भाग महत्वाचा म्हणजे तुम्हाला जास्त उपयुक्त आहे, उपयोगी आहे. का तर आपल्या घरामध्ये आपण अनेक उपकरणं बघत असतो. ही सगळी उपकरणं ही इलेक्ट्रिसिटी बेस्ड आहेत. सगळी उपकरणं इलेक्ट्रिसिटी बेस्ड आहेत. तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल, मिस वर्ल्ड किंवा मिस युनिव्हर्स या कॉम्पिटिशन्स असतात. तर मिस वर्ल्ड या कॉम्पिटिशन मध्ये एक प्रश्न विचारण्यात आलेला. प्रश्न असा काय होता की म्हणजे त्या पॅनलनं विचारलेला प्रश्न होणाऱ्या मिस वर्ल्डला की तुम्हाला काय वाटतं की सगळ्यात तुमच्यामध्ये कोणता शोध महत्वाचा आहे ठरला. म्हणजे 21व्या शतकाचा किंवा 20व्या शतकाचा चेहरामोहरा बदलणारा कुठला शोध आहे असा की ज्याने संपूर्ण हे चित्र बदललं. तर त्या मला वाटते विश्वसुंदरीनं उत्तर दिलेलं. तिनं सांगितलं इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीचा शोध हा 20व्या तसंच 21व्या शतकाचा चेहरामोहरा बदलणारा ठरला. आणि ऑफकोर्स तुला मिस वर्ल्ड सुद्धा काही पारितोषिक म्हणता येणार नाही आपल्याला, पण एक कॉम्पिटिशन ती विनर ठरली मिस वर्ल्डची ती. तर एवढा मोठा हा इलेक्ट्रिसिटीचा उपयोग आहे. आता बघा, तुम्ही आणि मी, आता तुम्ही माझ्यापासून कितीतरी दूर अंतरावर आहात. तुम्ही प्रत्येकाच्या गावी बसलेला आहात. मी इथं वायसी कॉलेजमध्ये आहे. आता मी वायसी कॉलेजमधून सुद्धा तुमच्याशी कोऑर्डिनेशन करू शकतोय. सपोज इलेक्ट्रिसिटी नसते तर हे कोऑर्डिनेशन मला करता आलं असतं का? नसतं करता आलं. तसंच तुम्ही बसल्या बसल्या काही गोष्टींची यादी करा. सकाळी उठल्यापासून आपण झोपेपर्यंत नक्की कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये इलेक्ट्रिसिटीचा अंतर्भाव होतो. तर तुम्हाला असं जाणवेल की सर्वच्या सर्व आपल्या डेली लाईफचे ज्या डेली लाईफ आहे ते कम्प्लिटली इलेक्ट्रिसिटी बेस्ड आहे. उदाहरणार्थ एक दिवस लाईट नसेल, इलेक्ट्रिसिटी नसेल, तो दिवस ऑब्झर्व तुम्हीच करा. कधी तर असं घडलं असेल की एक दिवस कम्प्लीट तुमच्या घरामध्ये लाईट नसेल, इलेक्ट्रिसिटी नसेल, तुमची बरीचशी कामं हाऊसहोल्ड वर्क काय झालं असेल, स्टक झालं असेल, एका जागी थांबलेला असेल, कम्प्लिटली ते स्टॉप झालं असेल. काही म्हणण्यापेक्षा बरीच कामं आपली ही इलेक्ट्रिसिटीवरच आपण अजूनही डिपेंड आहोत. मग इलेक्ट्रिक लाईट असू द्या, उदाहरणार्थ प्रकाश योजना, ट्यूबलाइट्स असतील, बल्ब्स असतील, फॅन असेल, टीव्ही असेल, रेफ्रिजरेटर असेल, मोबाईलचं तुमच्या चार्जिंग असेल, हे सगळं पुन्हा बेस्ड आहे. इट इज टोटली बेस्ड ऑन इलेक्ट्रिसिटी. आता त्या टॉपिक मध्ये मी मगाशी तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या गोष्टींचा आपल्याला स्टडी करायचा. पण तो स्टडी करता करता आपण अशा एका वेनं जायचंय की जेणेकरून इलेक्ट्रिसिटीची तुम्हाला संपूर्ण माहिती पण झाली पाहिजे. उदाहरणार्थ एसी आणि डीसी. एसी म्हणजे अल्टरनेटिंग करंट, डीसी म्हणजे डायरेक्ट करंट. मग हे सिंगल फेज आणि ट्रिपल फेज काय भानगड आहे?
काही वर्षांपूर्वी बघा तुम्ही, मला वाटते 7वी 8वीला किंवा 9वीला असाल, 10वीला, त्यावेळी इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम पॉवर फेल्युअर आपल्याकडे नेहमी व्हायचं. त्यावेळी गावागावांमध्ये एक योजना आलेली, काय नाव होतं तिचं? अक्षय प्रकाश योजना. म्हणजे काय होतं, त्या अक्षय प्रकाश योजनेअंतर्गत जर गाव असेल तर त्या गावाला 24 तास लाईट असायची. त्याच्या शेजारचं एखादं गाव विचारात घेतलं तुम्ही तर तिथं 7 7 8 8 9 9 तास लाईट जायची डेली. मग हा डिफरन्स काय होता, नक्की काय होतं? एका गावामध्ये शासन लाईट देते, इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करते, दुसऱ्या गावामध्ये प्रोव्हाइड करत नाही. ज्या गावामध्ये 24 तास लाईट होती ते गाव अक्षय प्रकाश योजनेअंतर्गत होतं. म्हणजे काय आहे अक्षय प्रकाश योजना, काय होती, कशी काय त्यांनी इलेक्ट्रिसिटी त्यांना प्रोव्हाइड केली असेल? तर अक्षय प्रकाश योजना म्हणजे सिंगल फेज योजना. काय असते? सिंगल फेज म्हणजे घरातले फक्त इलेक्ट्रिसिटी जे बल्ब आहेत ते चालू राहणार. मी म्हणाल सर मी पाण्याची मोटर चालू करू का, तर ते चालणार नाही, ती मोटर चालू होणार नाही. जर तसा प्रयत्न केला तर काय होईल, स्विच ऑफ होईल, फ्यूज डिस्कनेक्ट होईल आणि तुमच्या घरातला इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय ताबडतोब बंद होईल. म्हणजे अशा अक्षय प्रकाश योजना होती. पण बऱ्यापैकी आपण सोसायटीमध्ये वापरत असताना काय शिकतोय, TYBS ला आहे, कोणता सब्जेक्ट आहे, फिजिक्स आहे. म्हणजे काय असते सिंगल फेज, 3 फेज, आपल्याला ह्याचं उत्तर सांगता येत नाही. रस्त्याने जाता तुम्ही चालत चालत, काय असतात, इलेक्ट्रिकचे पोल असतात. त्या पोल होती काय, सगळ्या अल्युमिनियमच्या वायर्स आहेत. त्या वायरचं काम नक्की काय? त्याला सिरामिक कोटिंग दिसतं बघा, काही सिरामिक डिस्क दिसतात कधी कधी बघा तुम्ही. बघ इलेक्ट्रिसिटीचा एमएससीबीचा पोल एखादा असेल ना लोखंडी, वरती बघायचं त्याच्यावर काय काय असतं. सिरामिक डिस्क असतात, त्या वायरला विशिष्ट असा ताण दिलेला असतो. पुन्हा थोडस अंतर पुढे चालून गेला की ट्रान्सफॉर्मर दिसतात, मोठे मोठे डीपी दिसतात. कधी कधी पेपरला बातम्या वाचत असाल की अमुक अमुक गावात अमुक अमुक ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याच्या तारा चोरट्यांनी पळवल्या. ह्या ट्रान्सफॉर्मर नक्की कुठे असतो, त्या तांब्याच्याच तारा का वापरतात, ते चोरटे कशा पद्धतीने ही तांब्याची तार काढायची किंवा त्यांना ते का आवश्यक वाटते बघा. त्यांचा पण अभ्यास असणार आहे सिंगल फेज, 3 फेज सगळ्या गोष्टींचा. ऑफकोर्स आपल्याला फक्त ही माहिती पाहिजे की नक्की काय असतं सिंगल फेज, 3 फेज, ट्रान्सफॉर्मर. किंबहुना कोयना डॅम मध्ये विद्युत प्रकल्प आहे, जलविद्युत. कोणता आहे तो? जलविद्युत. कोयना विद्युत मध्ये जी इलेक्ट्रिसिटी तयार होते ती तुमच्या घरापर्यंत कशी येते? तर इलेक्ट्रिक वायरच्या माध्यमातून. पण हाऊ कशी काय येते माहिती आहे कुणाला? हॅलो, कुणाला माहिती असेल तर सांगा. जलविद्युत, कोयना जलविद्युत आहे, तिथून इलेक्ट्रिसिटी आपल्या घरात कशी येते? लेक्चरला आहात ना जॉईन सगळे? हो सर. हो सर. हा, कसं आहे, जलविद्युत मध्ये जी काही इलेक्ट्रिसिटी तयार होते ती आपल्या इथे कशी येते हा प्रश्न आहे. तुम्हाला पडला पाहिजे हा प्रश्न, तुम्ही विचारला पाहिजे कसं काय येते. इथे तयार झालाय की इलेक्ट्रॉन इथे येऊन पोहोचतोय, कसा येतो? प्रॅक्टिकलला तुम्हाला विचारू शकतात किंवा बेसिक नॉलेज आहे. घरामध्ये तुमच्या इलेक्ट्रिक आयर नाही, इस्त्री आहे. जर समजा कपडे गरम असले आणि तुम्ही ती इस्त्री करण्याचा प्रयत्न केला तर काय होतं? ते इस्त्रीची कॉईल जाते. ही नक्की कॉईल काय असते? इलेक्ट्रिक हीटर असेल, हीटरचं नक्की प्रिन्सिपल काय आहे? घरामध्ये ज्या वायर्स येतात म्हणजे कुठल्या कुठल्या असतात, त्या लाल असते, पिवळी वायर असते, हिरवी असते.
काही ठिकाणी तुम्हाला जाड वायर बघायला भेटतात. मग ह्याचं काय नक्की बेसिक प्रिन्सिपल आहे? शक्यतो घरातली वायर आपण बघितली, तिथलं वायरचं कोटिंग काढलं तर अनेक छोट्या छोट्या वायर दिसतात तुम्हाला. का असं एक सिंगल वायर का वापरली नाही? इलेक्ट्रिक वायरमन समजा फोन केला त्यांनी दुकानात इलेक्ट्रिसिटीच्या, त्याला वायर्स पाहिजे, तो काय म्हणतो 1/18चा 5 मीटरचा बंडल पाठवून द्या. म्हणजे 1/18 काय आहे नक्की हे लक्षात आपलं आलं पाहिजे की नक्की काय आहे. हे जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना की ज्या तुम्हाला डेली लाईफ मध्ये लागत आहेत, आवश्यक आहे, पण काय होतं आपल्याला ते माहित नसतात. उदाहरणार्थ इलेक्ट्रिक सिटी, आपण प्रत्येक जण तुमच्यामध्ये जे काही 28 लोक आहेत आता सध्या लेक्चरला जॉईन झालेली, त्या 28 पैकी 28 लोक काय करतात, टोटली सगळेच इलेक्ट्रिसिटीचा वापर करतायत. मग एखाद्याला इलेक्ट्रिक शॉक लागला तर नक्की काय करायचं? एखाद्या माणसाला इलेक्ट्रिक शॉक का लागतो? इलेक्ट्रिसिटी आपल्या बॉडी मधूनच का वाहते? किती अँपियरचा करंट आपल्या बॉडी मधून वाहिल्यानंतर आपल्याला ते डेंजरस आहे? किती अँपियर पर्यंत बॉडी आपला इलेक्ट्रिक शॉक सहन करू शकते? आपला हात ओला असेल आणि जर इलेक्ट्रिक स्विच आपण दाबण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला शॉक बसतो. एखादी बेअर कोटिंग निघाली वायरला आपण जर टच केला जवळपास तरी आपल्याला शॉक बसतो. शॉक बसल्यावर ते मुंगी आल्यासारखं आपलं झिंझिन येतात एकदम. बघा, ट्राय करू नका कधी. इलेक्ट्रिक टेस्टरचं नक्की काम काय? टेस्टर कसा पकडायचा? एखाद्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी वाहते की नाही एखाद्या कनेक्शन मधून, हे कसं पाहता? टेस्टरच्या साहाय्याने. मग तो टेस्टर कसा पकडायचा त्याला पण पद्धत आहे. कसा आपण टेस्टर पकडला आणि जिथं करंट वाहतोय तिथं जर त्याचं पिक पॉइंट जॉईन केला टेस्टरचा, तर तो तिथून तुम्हाला विद्युत प्रवाह आहे की नाही नाही समजणार. म्हणजे अशा एक ना अनेक अनंत गोष्टी आहेत. ऑफकोर्स आपल्या सिलेबस मध्ये आपल्याला फक्त लिमिटेड स्टडी करायचं आहे, तर ते जे काय लिमिटेड स्टडी आहे तो फक्त आपल्याला काय करायचं आहे, बघायचं आहे की नक्की आपल्याला काय काय केलं. आता बघा, एसी काय म्हणलं? अल्टरनेटिंग करंट. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही मगाशी डीसी वर मांडला, डीसी म्हणजे काय? डायरेक्ट करंट. मग काय फरक आहे एसी आणि डीसी मध्ये? अल्टरनेटिंग करंट काय करतो? अल्टरनेटिंग करंट स्वतःची व्हॅल्यू ही काळानुसार काय करत असतो? तो बदलत असतो. त्याची व्हॅल्यू पण मॅग्निट्यूड पण तो बदलतोय आणि त्याची डायरेक्शन पण बदलत असतो. त्यामुळे त्याला एक फिक्स फ्रिक्वेन्सी असते. भारतामध्ये एसीची फ्रिक्वेन्सी किती आहे? 50 हर्ट्झ. हा तुम्हाला मल्टिपल चॉईसला क्वेश्चन येऊ शकतो. किती फ्रिक्वेन्सीवरती आपली रन करता येईल इन्स्ट्रुमेंट सगळी? 50 हर्ट्झ. एखाद्यानं इस्त्री आणली किंवा एखाद्यानं फ्रीज आणला किंवा कोणतंही इलेक्ट्रिक अप्लायन्सेस आणलं तर त्याच्या बॉक्सवरती लिहिलेलं असतं बघा, व्होल्टेज आणि काय लिहिलेलं असतं ते एसी आहे का डीसी आहे किंवा फ्रिक्वेन्सी पण लिहिलेली असते त्याच्यावर. बघा तुम्ही 50 हर्ट्झ. अमेरिकेमध्ये जे इन्स्ट्रुमेंट आहे ते काय वापरतात? 60 हर्ट्झ वरती सगळे इन्स्ट्रुमेंट त्यांची बेसिस. आपल्या इथं भारतामध्ये काय आहे? 50 हर्ट्झ. मग एसी करंटची फ्रिक्वेन्सी किती असते? 50 हर्ट्झ असते. डीसी करंटची किती असेल फ्रिक्वेन्सी? डीसी करंट काय त्याची किंमतच बदलत नाही, फिक्स एक व्हॅल्यू आहे, त्यामुळे त्याची फ्रिक्वेन्सी काय ते 0 येते. पण एसी करंट निर्माण करणं हे तुलनेनं खूपच सोपं आहे डीसी पेक्षा. म्हणून काय होतं, आपण प्राधान्य कोणाला देतो? एसीला देतो. लक्षात, आपण प्राधान्य कोणाला देतो? एसी. आता एसी अल्टरनेटिंग करंट हा बनवायचा कसा? तर तिथं बनवलेला करंट तुमच्या घरापर्यंत सॉकेट पर्यंत येतो कसा? प्रश्न आहे ना. मध्ये मध्ये रस्त्याने दिसतात ते ट्रान्सफॉर्मर का नक्की बसवलेले?
यांचा काय रोल आहे महत्वाचा? ते नसतं तर काय झालं असतं? हे एक ना अनेक अशा अनेक प्रश्न आहेत आणि तुम्हाला हे प्रश्न पडले पाहिजेत, तुमच्या मनामध्ये आले पाहिजेत की हे असं काय, वाय डू द थिंग्स बिहेव इन दॅट वे, काही गोष्टी अशाच का आहेत. याचा कुठेतरी तुम्ही अभ्यास करायला, प्रश्न पडतील तुम्हाला, प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न कराल, त्यावेळी खऱ्या अर्थानं तुमच्या अभ्यासाला सुरुवात झालेली असेल. लक्षात अभ्यासाला सुरुवात कधी होईल, तो तुमच्या मनामध्ये ते प्रश्न पडले पाहिजे. आता हे फक्त मी माझ्याच इलेक्ट्रिकल मोटर वायडिंगच्या पेपरचं सांगतोय अशातला भाग नाही, ते सगळ्याच पेपरला लागू आहे फिजिक्सच्या. तुम्हाला हे असे काय झाले पाहिजे, प्रश्न पडले पाहिजे. बघा, एसी वीज अल्टरनेटिंग करंट, अल्टरनेटिंग करंट कसा तयार होतो, तर इयत्ता 12वी सायन्स मध्ये मी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये शिकलाय. नॉर्थ आणि साऊथ पोल असले, एक मॅग्नेट असतं, त्यामध्ये एक कॉइल असते, ती कॉइल काय होते, रोटेट होते. कॉइल रोटेट झाल्यामुळे नॉर्थ आणि साऊथ डायरेक्शन मध्ये असलेल्या मॅग्नेटिक फ्लक्स काय होतात, कट होतात आणि ईएमएफ ची निर्मिती होते. काय होते, ईएमएफ ची निर्मिती तिथे होते. तसंच तुमच्या घरापर्यंत तिथं तयार झालेली वीज कोयना जलविद्युत मध्ये कशी काय येते. आता कोयना जलविद्युत मध्ये काय येतात असतात, ते टर्बाईन्स असतात, पाण्याचा झोत असतो, पाण्याच्या झोताखाली टर्बाईन असतात, ते टर्बाईन तिथे पाणी पडते, त्यानंतर ते टर्बाईन फिरले जातात, मॅग्नेटिक फ्लक्स कट होतात, तिथे ईएमएफ तयार होतं. तयार झालेले ईएमएफ पाटणमधनं समजा ते ईएमएफ इकडे आणायचे, तर ते काय असं ऑनलाईन ते येऊ शकत नाही वायफाय सारखं, त्यासाठी इलेक्ट्रिसिटीच्या वायर्स लागतात. मग त्या वायर्स एक प्रमाण आहे, वायर्स येतात, आता काय होतं, पोटेन्शियल ड्रॉप होतो, त्या वायरचा रेजिस्टन्स आणि पाठवलेला करंट ईएमएफच्या साह्याने काय होतो, तो व्होल्टेज ड्रॉप होतो. तो व्होल्टेज ड्रॉप टाळण्यासाठी पुन्हा व्होल्टेज वाढवलं पाहिजे. व्होल्टेज वाढवण्यासाठी काय केलं जातं, मोठे मोठे ट्रान्सफॉर्मर वापरले जातात. हे ट्रान्सफॉर्मर काय करतात, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, जिथं बाबा 300 व्होल्ट आलेले आहे, म्हणजे पाठवलं 500 व्होल्ट, व्होल्टेज ड्रॉप झाला कितीचा, 200चा, पोहोचलं किती, 300, मग 300 सफिशियंट नाही, पाहिजे 440 खांबावरती. मग खांबावरती 440 पाहिजे असेल तर तिथे टाका ट्रान्सफॉर्मरच्या साहाय्याने काय करा, ते वाढवा, 440 करा. त्यानंतर काय असतं की तुमच्या घरामध्ये यायचे, तर घरामध्ये तुमच्या डायरेक्ट 440 लाईन आणून चालत नाही ती, मग पुन्हा तिथे एक छोटासा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर बसवायला लागतो, जवळपास गावाच्या इथं तुमच्या असतो बघा प्रत्येक गावामध्ये, तो असतो स्टेप डाऊन, म्हणजे 440 आले तो कशामध्ये कन्वर्ट करतो, 230 व्होल्ट मध्ये कन्वर्ट करतो. आणि 230 व्होल्ट मध्ये कन्वर्ट केलेलं ते जे व्होल्टेज आहे, ते व्होल्टेज काय केलं जातं, तुमच्या घराच्या सॉकेटमध्ये आणले जातं वायर्सच्या माध्यमातून. आणि तुम्ही जर समजा मल्टीमीटरच्या साहाय्याने, आम्ही इथं एकदा प्रयोग केलेला की मल्टीमीटरच्या साहाय्याने, तुम्ही हा काय प्रयोग करू नका घरी, आम्ही प्रयोग केला की बाबा सॉकेटमध्ये नक्की किती व्होल्टेज आहे, आम्हाला ते इथं 230 व्होल्ट एवढं काय झालं फाइंड आउट झालं. त्या 230 व्होल्टला काय करता तुम्ही, तुमचे इलेक्ट्रिक अप्लायन्सेस, कुठला मोबाईल चार्जिंग असेल किंवा काय असेल, तर मोबाईलचा चार्जर आहे त्याच्यावर पण बघा, त्याच्यावर व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी लिहिलेली आहे. मोबाईलचा बॅटरी परफॉर्मन्स सुद्धा कशाला मोजतात बघा, मिली अँपियर मध्ये मोजतात, तो मिली अँपियर अवर. त्याचं मिनिंग काय होतं, एकदा कधी ते विचारून घ्या कोणाला तरी. आलं का लक्षात, 5000 मिली अँपियर पर आवर आणि 10,000 मिली अँपियर पर आवर, त्यापैकी मला सांगा कुठला मोबाईल डिस्चार्ज लवकर होईल, कोणता होईल, कोणता होईल, 5,000 वाला होईल ना. मोबाईल घेताना स्पेसिफिकेशन बघताय का नाही तुम्ही कधी, मोबाईल घेताना स्पेसिफिकेशन बघताना 2 गोष्टी लक्षात ठेवा नेहमी, त्याचा बॅटरी परफॉर्मन्स एक चांगला पाहिजे, आणि दुसरी गोष्ट काय, तुम्ही कुठलं वर्जन वापरताय सॉफ्टवेअर, शक्यतो अपडेटेड सॉफ्टवेअरच असतात, पण शक्यतो काय केलं तर बॅटरी परफॉर्मन्स बघा, तो किती हजार मिली अँपियर आवर आहे, तो 2000 मिली अँपियर आवर आहे का, 3000 मिली अँपियर आवर आहे का, 5000 मिली अँपियर आवर आहे. कारण जितका तो आकडा कमी, तितका तुमचा मोबाईल लवकर डिस्चार्ज होणार, म्हणजे ती बॅटरी जास्त टिकत नाही.
मग मला सांगा, तुम्ही मोबाईल घेताना कोणता घेणार? ज्याची बॅटरी जास्त टिकते तो घेणार का ज्याची बॅटरी जास्त टिकत नाही तो घेणार? कुठला घ्याल? हा, तोच घेणार ना. म्हणजे का आपण घेतोय तसा विचार करतोय? कारण त्यामध्ये काय केलं की तुम्ही तो बॅटरी परफॉर्मन्स चेक केला, बाबा ह्याची बॅटरी जास्त वेळ टिकते म्हणून हा मला घेतला पाहिजे. पण हे तुम्हाला कधी माहित होईल? जर बेसिक इलेक्ट्रिसिटीचं तुम्हाला नॉलेज असेल तर तुमच्या तिला बेस लक्षात येईल. कारण नाही, मला मोबाईल असं घ्यायचंय की बॅटरी परफॉर्मन्स चांगला पाहिजे, तरच मला तो घेता येईल. चांगल्या पद्धतीचा मोबाईल मला भेटू शकतो. मग ह्या इलेक्ट्रिसिटीचं खूप ठिकाणी वापर होतो. आता एसी करंट. एसी करंट म्हणजे काय? तर अल्टरनेटिंग करंट. बघा, जो डीसी करंट आहे त्या डीसी करंटपेक्षा एसी करंट हा तयार करणं अधिक स्वस्त पडतं. बघा, एसी करंट तयार करणं हे स्वस्त पडतं. तसंच एसी करंट आहे किंवा जो एसी व्होल्टेज तयार केलेला आहे ते वाहून नेणं सोपं असतं. उदाहरणार्थ काय? कोयना जलविद्युत मध्ये तयार झालेलं व्होल्टेज मला माझ्या घरामध्ये आणायचंय. डीसी व्होल्टेज आणणं हे धोकादायक आहे, पण एसी व्होल्टेज आणणं हे काय आहे? कमी धोकादायक आहे. ते काय असतं ते त्याच्या रोटमीन्स्कर व्हॅल्यू येतील पुढे आपल्याला बघितल्यावर लक्षात येईल. आणि व्होल्टेज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत वाहून नेण्यास, तसंच जे वीज ग्राहक आहेत म्हणजे जे इलेक्ट्रिक एमएससीबीचे कस्टमर आहेत त्यांच्या लोड पर्यंत वाटप करण्यासाठी एसी हा डीसी पेक्षा स्वस्त पडतो. आता लोड म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय लोड? इलेक्ट्रॉनिक्स मध्ये, इलेक्ट्रिसिटी मध्ये बऱ्याच वेळा शब्द येतो लोड, लोड लाईन, लोड. काय येते लोड? तर लोड म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या घरामध्ये लाईट आहे आणि एखादा तुम्ही इलेक्ट्रिक बल्ब घेतला आणि इलेक्ट्रिक बल्ब काय केला? त्या होल्डरला चिकटवला. चिकटवला म्हणजे तिथे इन्सर्ट केला आणि बटन ऑन केलं. तो बल्ब काय झाला? चालू असेल तर तो बल्ब ऑन होईल. तो झाला लोड. तुमच्या घरामध्ये टीव्ही आहे, तुम्ही टीव्हीचं बटन दाबलं, टीव्ही चालू झाला. तो टीव्ही म्हणजे काय आला? लोड. इलेक्ट्रिक आयर्न सॉकेट, तुम्हाला इस्त्री करायची, इस्त्री करण्यासाठी काय केलं? सॉकेट मध्ये तो जो प्लग असेल इलेक्ट्रिक आयर्नचा तो टाकला, बटन चालू केलं, इस्त्री गरम झाली की त्यानंतर ती इस्त्री तुम्ही कपडे इस्त्री करण्यासाठी वापरू शकता. म्हणजे इस्त्री म्हणजेच काय झाली? ती पण झाली एक लोड. इंडक्शनची शेगडी ती पण झाली लोड. म्हणजे तुम्ही जे इलेक्ट्रिक अप्लायन्सेस यूज करताय जिथलं कुठलं असेल ते, त्यालाच काय म्हटलं जातं? लोड म्हटलं जातं. बघा, सध्या जगामध्ये 100% वीज निर्मिती होत असेल तर 98% एसी करंट, एसी व्होल्टेज तयार केलं जातं. आता मला सांगा, करंट मुळे व्होल्टेज आहे का व्होल्टेज मुळे करंट आहे? कोणामुळे कोण आहे? कोणामुळे कोण आहे? व्होल्टेज तयार होता आधी का करंट तयार होतो? अरे हे चुकलं तर चुकू द्या. व्होल्टेजमुळे करंट आहे. हा, व्होल्टेज इज अ ड्रायव्हिंग क्वांटिटी आणि करंट इज अ ड्रिव्हन क्वांटिटी. व्होल्टेजच मेन आहे. व्होल्टेजमुळेच काय होते? करंट तयार होत असतो. म्हणजेच जो करंट आपली किंमत व दिशा सतत बदलत असतो त्यास काय म्हणलं जातं? अल्टरनेटिंग करंट. मराठीमध्ये काय म्हणाल अल्टरनेटिंग करंटला? बदलता प्रवाह. पण मराठी आपल्याला एवढं काय लक्षात ठेवायला लागणार नाही. जो करंट आपली किंमत व दिशा सतत बदलत असतो त्यास काय म्हणतो आपण? अल्टरनेटिंग करंट म्हणतो. आता अल्टरनेटिंग करंट मोजायचा कसा? सीआरओ मध्ये आपण बघितले ते सिग्नलची फ्रिक्वेन्सी कशी मोजायची अल्टरनेटिंग करंटची.
व्होल्टेज कसं मोजायचं हे तुम्हाला थेरॉटिकली मी सांगितलेलं आहे, कसं मोजायचं ते. परंतु आरएमएस व्हॅल्यू म्हणजे काय, ह्या काही ज्या गोष्टी होत्या त्या आपण काय केलेल्या आहेत. मला वाटतं आरएमएस करंट तर तुम्ही 12th सायन्सला शिकलेला आहात, त्यामुळे तो सांगायचा काही काय मला एवढी गरज वाटत नाही. तसंच आता बघा, तुम्ही म्हणाल तर तुम्ही एसी डीसी विषयी सांगितलं, पण नक्की काय आहे एसी डीसी? तर एसी आणि डीसी मध्ये बघा साधारणतः 14 डिफरन्सेस आहेत. उदाहरणार्थ एसी करंट काय करतोय, सतत त्याची किंमत व दिशा बदलतोय. डीसी करंट काय करतो, बदलतो का दिशा त्याची? नाही बदलत. मग डीसी करंट काय करतोय, त्याची दिशा न बदलता तो एका सातत्यानं वाहतो. पण एसी करंट काय करतोय, एसी करंट त्याची किंमत व दिशा नेहमी बदलत असतो. आता एसी पासून मिळणारं मॅग्नेटिक फील्ड, वॉर्स्टेड नावाच्या सायंटिस्टने एक प्रयोग केलेला. एक इलेक्ट्रिक वायर घेतली आणि त्या इलेक्ट्रिक वायरला त्यांनी काय केलेलं, कॉपर वायरने इलेक्ट्रिक करंट सोडला. इलेक्ट्रिक करंट सोडल्यानंतर त्याला असं ऑब्झर्व झालं की त्या वायरच्या सभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार झाल्याचा एक्सपेरिमेंट त्यांनी केला. मॅग्नेटिक फ्लक्स वर्तुळाकार दिशेमध्ये दिसल्या. कशा केला, एक इलेक्ट्रिक वायर घ्या, त्यातनं करंट सोडा, एक पुट्टा घ्या, त्या पुट्ट्याला एक मधोमध होल पाडा, होल मधून इलेक्ट्रिक वायर पास करा. ठीक आहे, इलेक्ट्रिक सप्लाय चालू करा. इलेक्ट्रिक सप्लाय चालू केल्या त्यावेळी इलेक्ट्रिसिटी वाहील त्यामधनं. मग त्यावेळी काय केलं त्यांनी, लोखंडाचा वायर जो हे असतो, भुगा आपण म्हणूया, स्मॉल पार्टिकल्स ऑफ आयर्न, ते काय केले त्यांनी सगळे अंतरले त्या पुठ्ठ्यावरती. आणि त्याला काय दिसला, तर त्या मॅग्नेटिक फ्लक्सचे ट्रेसेस दिसले. वर्तुळाकार दिशेमध्ये जे लोखंडाचे जे कण होते छोटे छोटे, ते काय झाले, अलाइन झालेले दिसले. त्याच्यावर काय सांगितलं त्याने, ह्याच काय आहेत, मॅग्नेटिक फ्लक्स आहेत. मॅग्नेटिक फ्लक्स इथं असल्या पाहिजे, ज्यावरती एका विशिष्ट आकृतीमध्ये लोखंडाचे छोटे छोटे कण अलाइन झालेले आहेत पुठ्ठ्यावरती. का अलाइन झाले, तर त्या इलेक्ट्रिक वायर मधून इलेक्ट्रिक करंट व्हायला, आणि त्या इलेक्ट्रिक करंट वाहिल्यामुळं त्या पुठ्ठ्याच्या सभोवती काय झालं, मॅग्नेटिक फील्ड तयार झालं दिसतं. मग एसी करंट पासून पाठवला तर अल्टरनेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. मग डीसी करंट पाठवलं तर काय होईल, जे मॅग्नेटिक फील्ड असेल ते अल्टरनेटिंग असेल, म्हणजे बदलते असेल का स्थिर असेल, काय असेल. मी डीसी करंट पाठवला, एसी करंट पाठवला, काय झालं, अल्टरनेटिंग मॅग्नेटिक फील्ड भेटलं. आता डीसी करंट पाठवला, कसलं मॅग्नेटिक फील्ड भेटेल, अल्टरनेटिंग भेटेल का स्टेडी भेटेल? स्टेडी. स्टेडी भेटेल. येस, तो एक डिफरन्स. आता एसी करंट कॅपॅसिटर मधनं पण वाहू शकतो, पण कॅपॅसिटर मधनं डीसी वाहू शकतो का? वाहू शकतो का? मला कॅपॅसिटर मधनं डीसी करंट वाहून द्यायचा आहे, येईल काय, शक्य आहे का ते? कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स काय असतो? फॉर्म्युला आठवतोय का तो, XC इज इक्वल टू 1/2 पाय FC, 1/2 पाय F, सफिक्स आहे C, म्हणजे कॅपॅसिटरची फ्रिक्वेन्सी, सॉरी कॅपॅसिटर मधून जाणाऱ्या करंटची फ्रिक्वेन्सी. डायरेक्ट करंटची फ्रिक्वेन्सी किती आहे? 0. मग इंडक्टिव्ह रिएक्टन्स, कॅपॅसिटर मुळे होणारा जो काही रेजिस्टन्स असेल करंटला, तो मोजला जातो 1/2 पाय FC न. FC आहे डिनॉमिनेटरला,
एफसी ची डायरेक्ट करंट मध्ये फ्रिक्वेन्सी येते 0. म्हणजे इंडक्टिव्ह रिएक्टन्स कसा झाला एकदम सॉरी कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स कसा झाला एकदम हाय झाला का लो झाला हाय झाला. मग कॅपॅसिटर मधनं डीसी वाहू शकेल का तर कॅपॅसिटर मधनं डीसी करंट वाहू शकत नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षातच ठेवा. एक 10 वेळा मनात म्हणा डीसी मधून सॉरी डीसी हा करंट कॅपॅसिटर मधून वाहू शकत नाही. तर त्याचं कारण एक्झामिनर आला प्रॅक्टिकलला तुम्हाला फायनलला तर तो विचारेल की कॅपॅसिटर मधून डायरेक्ट करंट का वाहत नाही. तर तुम्ही काय म्हणणार नाही वाहत नाही हो सर. आता का वाहत नाही तर त्याचं जस्टिफिकेशन जे कारण आहे ते दिलेले असतात. त्यामुळे तो वाहत नाही. तर काय कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स इन्फायनाइट होतो. डायरेक्ट करंटची फ्रिक्वेन्सी असते 0 आणि एफसी ही जी क्वांटिटी आहे ती जर समजायला गेली कशाला डिनॉमिनेटरला तर कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स झाला इन्फायनाइट. लक्षात तेव्हा ते वाहत नाही. त्यातलं बेसिक रिझन आहे. तसंच अल्टरनेटिंग करंट मध्ये इम्पेडन्स नावाचा फॅक्टर येतो बघा. इलेक्ट्रिक सर्किट जर तुम्ही वापरत असाल तर इम्पेडन्स हा कॉन्सेप्ट येतो. त्यामुळं सर्किट मध्ये वाहणारा करंट हा व्होल्टेज डिवाइडेड बाय इम्पेडन्स म्हणजेच I इज इक्वल टू V बाय झेड असतो. V अपॉन झेड असतो. झेड म्हणजे इम्पेडन्स. पण डीसी करंट मधून वाहणारा करंट हा I इज इक्वल टू कॅपिटल V डिवाइड बाय कॅपिटल R असं असतो. इम्पेडन्स म्हणजे काय माहित आहे का तुम्हाला. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जे काही पॅसिव्ह कॉम्पोनंट आहेत कुठले कुठले कॅपॅसिटर रेझिस्टर आणि इंडक्टर. बघा लक्षात ठेवा तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातील प्रश्न इलेक्ट्रॉनिक्स मध्ये असलेले पॅसिव्ह कॉम्पोनंट कुठले. माझ्या माहितीनुसार आता जगात सध्या तरी 3च आहेत पॅसिव्ह कॉम्पोनंट इलेक्ट्रॉनिक्स मध्ये वापरले जाणार आहे. कुठले LCR. L म्हणजे इंडक्टर, C म्हणजे कॅपॅसिटर आणि R म्हणजे रेझिस्टर. मग इंडक्टर कॅपॅसिटर किंवा रेझिस्टर किंवा इंडक्टर कॅपॅसिटर किंवा कॅपॅसिटर रेझिस्टर यांनी एकत्रितपणे जर करंटला विरोध केला अल्टरनेटिंग करंटला तर त्याला मी काय म्हणणार इम्पेडन्स म्हणणार. लक्षात कारण रेझिस्टन्स हा फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असतो. लक्षात तुम्ही तो LCR एक्सपेरिमेंट केला असेल केलाय का नाही त्यामध्ये तुम्हाला ते स्टडी करायला भेटला असेल. नसेल केला तर टीवायला पुन्हा एकदा बघू आपण तो एक्सपेरिमेंट. लक्षात. तसंच पॉवर कशी फाइंड आउट करतात. पॉवर म्हणजे काय व्होल्टेज आणि करंट यांचा दोघांचा काय असतो गुणाकार असतो. डीसी करंट मध्ये पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट त्याच्यामध्ये डीसी मध्ये. पण एसी मध्ये काय असते सर्किटची पॉवर जे असते ती कशावर डिपेंड आहे व्होल्टेज मल्टिप्लाय बाय करंट मल्टिप्लाय बाय पॉवर फॅक्टर. कशावर असते डिपेंड पॉवर फॅक्टरवरती डिपेंड असते. तुमच्यातले बरेच जण लेफ्ट व्हायला लागलेत. त्यांना सांगा इथे दिसते ऑनलाईन दिसते कोण कधी गेला ते कोण कधी आला. ठीक आहे. मला वाटतं हे आपली इंट्रोडक्शन थोडीशी होती. आता ह्यातला जो राहिलेला पार्ट आहे तो आपण उद्याच्या लेक्चरला बघूया. ठीक आहे. आणि जर समजा तुम्हाला काही शंका असल्या
तर त्या शंका तुम्ही उद्या विचारल्या तरी चालतील. आलं लक्षात? हो सर. युअर क्वेश्चन्स आर ऑलवेज वेलकम. तुमचे जे काय प्रश्न असतील ते सगळे काय असेल आम्ही त्याचं नक्कीच स्वागत करू. ठीक आहे, मला वाटतं आजच्या दिवस थांबूया. आजच्या दिवसात आपण उद्या जिथं लेक्चर थांबलं तिथंच काय होईल ते कंटिन्यू होईल. हॅव अ गुड डे टू ऑल ऑफ यू. थँक्यू. ते असेच का? थँक्यू सर. ओके. आप्पा